तर वसईवाडी म्हणजे तळेरान गावच्या वसईवाडीचा हा तो तलाव या ठिकाणी या दोन चिमुरट्यांचा करुण अंत झालाय आणि सरपंच साहेब आपल्या सोबत आहेत. इथंच ती मुलं काढल्यानंतर इथं आणली होती. हो. हा ज्यावेळेस आम्हाला ही घटना कळाली, आम्ही एका युवा सोहळ्यासाठी जुन्नरला निघालो होतो. तर माझ्याकडे ग्रामपंचायत सदस्य जयरामजी मेने पायी चालली होती. त्यांनी मला फोन केला, म्हणले असं असं घडलंय तळ्याकडं, जिथं विहीर आहे तिच्या पलीकडच्या साईडला 2 पोरं बी बुडालेत. आणि आम्ही त्या ठिकाणाहून या ठिकाणी येतोपर्यंत पोरं या रमेश असेल या पोरांनी पोरं काढून ग्रामस्थांनी बरेच तरुण जमले एकत्र आणि सर्वांनी शोधून त्या मुलाचे वडील पण होते शोधायला आणि त्यांनी या ठिकाणी आणून ठेवले. लगेच तत्पर आमचे डॉक्टर चोपडा या ठिकाणी आणलं होतं. हो, याच ठिकाणी आणलं होतं. कोणी आणलं होतं इथं? म्हणजे तुमच्यापैकी कोण होतं उपस्थित? रमेश होता, रमेश कोकाटे होते. तुम्ही होते का? चला ना, कुठं ती मुलं बुडाली होती, चला दाखवायला. स्पॉट हो का? हा, त्या स्पॉटवर इथं तुम्ही उचलून आणले ना दोघांना? इथं नाही, बाकी दुसरे होते बाकीचे. आम्ही तिथं काढले बाकी इकडे घेऊन आलते नाही का? हा, ठीक आहे, चला ना. तुम्ही जिथं काढले तिथं सर. चला जाऊया, बघू इकडं. आणि किती लोक होती सगळे या बचाव म्हणजे रेस्क्यू मध्ये? किती लोकांनी हे केलं? 4-5 जण होते जवळजवळ. 4-5 जण तुम्ही होते. जरा माईक जवळ ठेवा. हा ठीक आहे, चला. सरपंच साहेब, हे कधी झाला हा पाझर तलाव? 80 किंवा 82च्या आसपास झालेलं आहे. 1980 साली झालाय का? 80-82च्या आसपास झालंय का हो सर? 1980 साली, 78 साली की 80 साली? 78 ला काम चालू झालं. 1 मिनिट, माईक आहे. हा. 1978 ला काम चालू झालं हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि मला वाटतं 80 ला ते पूर्ण झालं. 80 ला पूर्ण झाल्यानंतर 81 ला पहिलं पाणी धरलं मला वाटतं. तेव्हा आम्ही लहानच होतो तेव्हा पाणी धरलं आणि म्हणजे तेव्हापासून बरंच मोठं पाणी साठत. तळ आम्हाला वाटलं छोटं असं. नाही खूप मोठं आहे. जवळजवळ पाऊन TMCच्या आसपासचं होतं. पण आता अलीकडं गाळाने वगैरे जास्त भरलंय, नाहीतर खूप कधीही आटत नव्हतं. आता अलीकडं शेतकरी पाणी वाढतात त्याच्यामुळे थोडंसं आटू लागलं, नाही तर कधी आटत नव्हतं साहेब हे. तर बरंच घर तर जवळपास ते एक घर सोडलं तर कोणतंच घर नाही इकडे. घर शेतात मध्येच आहेत ना, जास्त जवळ म्हणजे अशी नाही येत. त्यामुळं काही वाचवता आलं नाही. नाही तर कळलंच नाही. कोणीच नाही इथं. नुसते पोरण तिचा बारीक ते आले दोन्ही आणि इथं नसले कोणी ते मग आवाज कोणाला द्यायला ते सुद्धा जमलं नाही ना. आणि त्यावेळेला येणार कोण जर कोणी नसतं तर? शेवटी ती छोटी मुलगी होती ती गेली आणि मग घरून बोलून आणलं त्यांना. म्हणजे ती धुणं धुवायला आली हो, होती, आठवीला असती मुलगी. हा धुणं धुवायला हा, इथं धुणं धुताय. हो तिकडे. म्हणजे सगळं इकडेच येतात सगळी लोक. हो मग आता दुसरीकडे पाणीच नाही ना, दुसरीकडे पाण्याचा सोर्सच नाही काय कुठं. त्यामुळं ते इथंच कुठंतरी होत होते, पलीकडे आवाज होते का. आणि त्याच्यामुळे मग ते आता काय होतात, पाणी सुद्धा लोकांनी ओढतात. जास्त ओढलं नाही पाहिजे कारण जनावरांना सुद्धा पाणी पुरत नाही मग, आणि त्याच्यामुळे सगळंच प्रॉब्लेम होतात. आणि भरपूर अंतर आहे. आता त्या मुलीचं घर जे साबळे आहेत, त्याचं रामदास साबळे ना, ते भरपूर लांबे म्हणले, अर्धा किलोमीटर लांबे घर आहे ना. मग आता आपण आता इथंच आलो का नाही, म्हणजे अजून भरपूर तिथं गावामध्ये राहतात ते. पण पाण्याचं साधन नसल्यामुळे इथंच धुणं धुवायला काय करायला सगळं जनावरा बिनवारा धुणं म्हणा काही लागणाऱ्या वस्तूला इथंच तळेवरची यावं लागते. बर. सकाळी 11 वाजता ही घटना घडली. हो 11-11:15 मेळामध्ये गल्ली असणार. कोणच नव्हतं तळाला नाही कसं असं होतंय, थोडस गुण झालं ना 12च्या पुढे लोक एक येतात. सकाळी पोरं लवकर आल्यामुळे मग कोणी या ठिकाणी नव्हतंच. बर. आणि ही काय? ही विहीर आहे, जलजीवनची विहीर काढली सरपंचाने आमच्या. हे शासन निधी अभावी राहिले आमचं काम. रिएस्टिमेट केल्यामुळे ते अर्धच राहिले. आम्ही शासनाकडे परवाच जिल्हा परिषद याला सुद्धा रिंग बांधणं गरजेचं आहे. इथं पण पोहायला येत असतील मुलं. हो येत आहेत. काय झालं, पाऊस सुरू झाल्यामुळे ते राहिलं. पाऊस सुरू झाला आणि रिंग बांधायची राहून गेली. आता ते चालू करणारच आहेत. कमी पाऊस झाला आता रिंग बांधायला सुरुवात करायला. त्या दिवशी जिल्हा परिषदला मिटिंग झाली आणि चैतन्य बेनके म्हणून ठेकेदार आहेत, त्यांना सूचना दिली की रिंग बांधून घ्या पहिली. तर ते बांधून सुरुवात करणार आहेत आता आणि ट्रेस पण काढून देणार आहेत.
इथंच झालं ना? हा इथे बघा कपडे वगैरे आहेत, तिथेच धुवत होती. हा आहे. गोडे साहेबांकडे खुर्शी बुडाल ते. मग ही कपडे अशीच इथं ठेवलेली आहेत का? हीच आहेत का ती? हा त्यांचीच आहेत कपडे ती. अच्छा 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 अच्छा. इथं खोल आहे. अरे बापरे. आणि ही जी आठवीला असणारी जी यांची मोठी बहीण होती हा ती इथं धुणं धुवायला आली आणि मुलं इथं खेळत होती पाण्यात. इथं खेळत होती पाण्यात इथं अशी, आणि ती कधी तिकडे गेली सरकत काय लक्षात नाही आलं कुणाच्या. हा ना, बरंच धुणं घेऊन आली. बरंच साबण धुणं पडले होतं. तसेच. साबण कपडे हे अरे सगळे. रे रे रे. आणि चपला पण दिसत हो, चपला आहेत. या इकडे एक आहे. मुलीच्या आहेत. पोरांचे आहेत बारकाले छोटे. आणि अजून तिसरीची चप्पल नाही ना? नाही ते तो पाय आला असेल. हा बिगर चप्पलचा. ती पोरं नंतर आलती ना, ही पोरगी धुवायला अगोदर आलती. आणि हिच्या पाठीमागे लागून आले. नाही नाही ते बरेच 5-7 8 10 पोरं होती बारीक बारीक सगळे त्याच्या साईजचे. हा ते पोहायला आले इकडे कडेला पोहत होते. हे पण होते ना नाडेकर इथं त्यावेळेस, पण यांची दाढ दुखत होती म्हणून हे तिकडे गेले हॉस्पिटलकडे. हा. तरी ते सूचना इथं देऊन गेले, ते पोरांना व्यवस्थित हे करा. किती मुलं होती त्यावेळी? 11 वाजता. ते 3 बहीण भावंड होते, 3 जण नाही फक्त. हा आणि ती एक इथं होती दिवायला, हा. ती गेली पोहायला आतमध्ये. ही दोघं पोहत होते हा, पाण्यात. इथं पोहत होती. किती खोल आहे? किती दगड मारून दाखव बरं, किती लांब पुढे. इथं लय खोल आहे. तिकडे खोल असणार. खोल आहे आतमध्ये, खोल तिकडं आहे. खोल आहे ना. तिथं मध्येच खड्डा आहे का? हो हो, असं तास आहे ना, तास आहे असं. उकरलेलं नाही, तासच आहे पूर्ण तासच आहे नदीचं. मला नदीचं- कळलं का तिथं गाळ खूप आहे त्यामुळे काढता येत नव्हतं. काय खरं आहे का? आत खाली गेलं. गाळ आहे ना, गाळ आहेच. गाळ काढलेलाच आहे पहिला. काढलेलं. परंतु इथं जो गाळ काढला चर आहे ना, हा हा. तर JCB ने चर हा मारला. JCB चर मारला. मग आता इथं काय झालंय, मुलांचे थोडं पोत गेले, एकदम खड्डा आला खाली. आणि मग एकदम खड्ड्यात गेल्यानंतर काय हेच नाही ना, त्यांना निघायला चान्सच नाही जर पोहताच येत नाही. आता ही मुलगी पळत पळत आली, मला कळलं तिकडं. हा पण तिथे पण आता घर 1 किलोमीटर तर भरल होते मला, अर्धा किलोमीटर अर्धा- सहज. अर्धा 1 किलोमीटर असेल. हो हो असं नाही असेल 1 किलोमीटर असेल. त्याच्यामुळे तो सगळा प्रॉब्लेमच झाला. ते ना ते काय त्याला विलासच नाही ना. हा ना. मोठा कोणीच नव्हता ना. दुसरे कोण समजा नव्हते. इथं आजूबाजूला कोणी कोणीच शेतकरी नव्हता असतं. ना बा, मग धावून आला, उडाला, कपडे काढली, आपला काय गाडी इथे तोंडा लय पुढं लोकं धर. येतात पोहायला म्हणले. पोहायला येतात पण ते छोटे छोटे येतात. लहान लहान मुलं आहेत ना, पोहायला वगैरे येतात. उन्हाशी ऊन झालं ना, सगळे पोहायला वगैरे असतात सातत्याने. लहान आहे बिन मोठी पण पोरं 10वी 12वी मग वाले पण त्यांचं असतात. नशीब म्हणजे किती फूट खोल पाणी? मला कळलं 6 फूटच खोल आहे. 7 कोण होतं काढायला? ते कोकाटे होते. किती रमेश किती असेल? मी होतो. हा, किती फूट खोल आहे तिथं बुडाले? अहो ते अहो हातच दिसते नाही. एक परसभर आहे. 8 फूट आहे. परसभर म्हणजे 12 तुमच्यासारखी जवळ माणसं असती तर वाचवली असती. मी वरती होतो ना, पण मला काय झालं, थोडा नाही, मला शंका आली. मी उतरलो हिडीवरून खाली आणि पळत सुटलो तिथं गेलो, आवाज तिथं टाकला, काय झालाय तर मग त्यात पोरा उडाल्या. मग तिकून पळत आलो आणि इथं उडालो. नाही सापडली का पहिल्या ह्याच्यात? सापड- पहिला हे काढले ती मुलगी, पण मुलगा मला सुद्धा सापडला नाही. ते पोर मला फसीना काढणार, ज्यांना काढलाय तो म्हणा इथे, मी इथे यायचो तिथं बुडी मारायची. तिथं नसत तर लांब तिकडे गेला असता. पाण्यात कळत नाही ना पुढे पुढं बुडाले. हा, अंदाज नाही. ते समोर गेल्यानंतर कसं तर होतंय, आतमध्ये लय खोल आहे तिथं साहेब. हालचाल करून हात खोले बरं. लय खोल आहे ना. हा हात पुरत नाही हात सर बरोबर. मारलं सांगितलं ना सरपंच. हा, हात पुरत नाही खाली. घरची परिस्थिती कशी द्या? गरीब आहे. अतिशय गरीब आहे. गरीब आहे. मला कळलं की यांना अगोदर 3 मुली होत्या आणि मुलगा व्हावा यासाठी त्यांनी परत चान्स घेतला, 4था आणि जुळ काय होतं विषय? जुळी होती दोन्ही. जुळी होती, जुळी. काय हो जरा माझ्याकडे आता ते दाखव ना, मुलाची चपला तिकडे आहेत बहुतेक. नाही, मुलीची आहेत त्या. मुलीचे आहेत आणि ह्या गणेशच्या आहेत. ह्या गणेशाच्या आहेत. ह्या मुलाच्या आहेत. त्याचं नाव सांग. गणेश आणि हा. दुसरीचं श्रावणी ना? श्रावणी गणेश रामदास साबळे आणि श्रावणी रामदास साबळे.